भाऊबीजेच्या निमित्ताने संगमनेर शहरात गुरुवारी सांस्कृतिक रंगत वाढवणार आहे. 18 वर्षाची परंपरा असलेला दिवाळी पहाट गाणी हा लोकप्रिय कार्यक्रम. सकाळी 6 वाजता भंडारी मंगल कार्यालयात हा आगळावेगळा उपक्रम संपन्न होतोय. संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू ठरलेला दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम यंदाही भाऊबीजेच्या दिवशी उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन एकविरा फाउंडेशन, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि संगमनेर वाचनकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 18 वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने होतोय. संगमनेरकरांच्या मनात तो सांस्कृतिक सणासारखा रुजला आहे. यावर्षीही कार्यक्रमाची संकल्पना आहे सुवर्ण महोत्सवी सिनेमे. 1975 प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या सिनेमातील गाणी सादर होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि निवेदन आहे डॉक्टर संतोष खेडलेकर यांची. तर संगीत दिग्दर्शन सुप्रसिद्ध संगीत संयोजक सत्यजित सराफ यांचे आहे. इंडियन आयडॉल फेम सुरभी कुलकर्णी, विकास भालेराव, अनुजा सराफ आणि सौरभ गुंजाळ हे गायक स्वरांनी पहाट रंगवणार आहेत. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक वर्षी पहाटे 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संगमनेरकर उत्स्फूर्तपणे येतात. यावेळीही सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन समन्वयक देविदास गोरे यांनी केले आहे. सकाळच्या पहाटे रंगणारी ही गाण्यांची मैफल दिवाळीच्या सणाला एक वेगळीच ओळख देते. संगमनेरकरांसाठी ही केवळ परंपरा नसून सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव ठरतोय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.